योग येतो शिर्डीला येण्याचा आणि साहेबांचं दर्शन घेण्याचा। आणि आज तर खूप चांगला योग आहे की मायबाप मराठी रसिक प्रेक्षकांसाठी एक छान उत्तम पर्वणी आहे मनोरंजनाची। ये रे पैसा तीन, त्यात आम्ही खोपकर साहेब आणि आमचे संजय जाधव साहेब, विनाथ सर हे सगळे घेऊन आम्ही अख्खी टीमच आज दर्शनाला आलो आहे। खूप छान वाटतं आहे। प्रमोशन एका बाजूला असतं, पण इथे येऊन जी शांतता मिळते, मनशांती मिळते, ती खूप चांगली आहे। आणि खूप बरं वाटतं। उद्या सिनेमा रिलीज होणार आहे। गेले महिनाभर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रमोशनच्या गडबडीत आहोतच, पण आज जरा शांतपणे दर्शन, तुमच्याशी गप्पा आणि तुमच्या निमित्ताने मायबाप रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं एक वेगळं माध्यम आहे। पण आज खूप छान वाटतं आहे। आणि हीच तर तुम्ही मगाशी म्हणाल ये रे रे पाऊस आणि ये रे रे पैसा, तर पाऊस खूप गरजेचा आहे, प्रत्येकाला गरजेचं आहे, शेतीसाठी गरजेचं आहे, पाण्यासाठी गरजेचं आहे, त्याचं मनोरंजनही खूप गरजेचं आहे। आणि त्या मनोरंजनातून येणारा पैसा हा आमच्या निर्मात्यासाठी खूप गरजेचा आहे। तर एकाधिक सगळं आहे। खूप छान वाटतं आहे। आमच्या ये रे रे पैसाच्या 3च्या टीमने दर्शन घेतलं आहे आणि आज यांच्याबरोबर इथे आलो आहे। आणि तुम्ही पण एवढ्या आपुलकीने, मी खरंच जे संजय जाधव सर म्हणाले की उत्तम दर्शन आणि खूप छान बऱ्याच गोष्टी डेव्हलप झाल्यात। म्हणजे मागच्या वेळेला मी आलो होतो लग्न कल्लोळच्या निमित्ताने, आणखीन काही शेड बनवलेले आहेत, आणखीन गर्दी नीट मॅनेज केली जाते, हे खूप 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 मस्त वाटते, छान वाटतं। तेजस्विनी मॅडम, पोस्टर पाहिल्यानंतर असं वाटतंय की आता मराठी पिक्चर पण अपडेट होत राहील। मराठी चित्रपट केव्हाच अपडेट झालेले होते, कदाचित आता आपल्याला ते लक्षात यायला लागलं आहे। चांगली गोष्ट यावर्षी खरंच मराठी चित्रपटसृष्टीसाठी चांगले दिवस प्रेक्षकांनी, रसिक प्रेक्षकांनी दाखवलेत। कारण सलग 3-4 चित्रपट चांगल्या पद्धतीने चाललेले आहेत, गर्दी खेचत आहेत थिएटरमध्ये। आणि आता ये रे रे पैसा त्याच रांगेत जाऊन उभं राहण्याच्या म्हणजे आशेत आहे। आणि म्हणूनच आज आम्ही बाबांकडे साकडं घालायला आलो होतो। आज गुरुवारचा दिवस आहे, अत्यंत उत्तम दिवस आहे दर्शनासाठी। आणि उद्या आमचा चित्रपट सर्वांच्या भेटीस येतो आहे, जगभरात प्रदर्शित होतो आहे 18 जुलैला। तर जे सगळे मागतात इकडे येऊन, तेच आम्हीही मागतो। आम्ही काही म्हणजे जरी कलाकार मंडळी असलो तरी सामान्य माणूसच आहोत, त्यांच्यापुढे कोणीच मोठं नाही, कोणीच सेलिब्रिटी नाही, तेच सगळ्यात मोठी सेलिब्रिटी आहेत। तर त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे नतमस्तक व्हायलाच आलेलो होतो, त्यांच्याकडे साकडे घालायलाच आलो होतो, चित्रपटसृष्टीसाठी, फक्त ये रे रे पैसा 3साठी नाही। येणारं वर्ष हे पण आणि याच्या पुढचा काळ संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीसाठीच चांगला येऊ देत, तो सुवर्णकाळ ठरू देत, अशी आशा आणि अपेक्षा आहे। तर बाबा आमच्या डोक्यावरती कायम हात ठेवत आलेले आहेत आणि ह्याच्या पुढेही ठेवतील याची खात्री आहे।